बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत राज्यासह देशभरातल्या बातम्यांचा आढावा। सुरुवातीला बघूयात विलिनीकरण आणि घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर पक्षाचं सर्व नेतृत्व दादांकडे देणार होतो। राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा मोठा दावा, तर पक्ष मजबूत करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल असंही वक्तव्य। शशिकांत शिंदेंच्या लेखावरती आक्षेप, त्यांनी लिहिलेलं अनाठाई, दादा चूक दुरुस्त करणार होते या वक्तव्यावरती आक्षेप आहे। दादांच्या निधनानंतर त्यांनी लेख लिहिला, विलिनीकरणावरती यावेळेस एनडीएतील मुख्य पक्षाला विश्वासात घेणं गरजेचं, सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। माझं खूप ऑब्जेक्शन या ठिकाणी आहे, माझा आक्षेप आहे, अशा पैचं लिखाण त्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे। यापुढे जर काय ते अशा आरोपांच्यामुळे दादाने हा निर्णय घेतला असं जर काही बोलत राहतील तर योग्य पद्धतीने त्यांना उत्तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे देईल। राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं पाहिजे हेच पक्षाचं भवितव्य आहे। पक्षातील 70% आमदारांची हीच भूमिका आहे। राष्ट्रवादीचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांची भूमिका, ही भूमिका सुनेत्रा पवारांसमोर मांडणार। पटेल तटकरे यांना समजावण्याचा प्रयत्न करू असंही वक्तव्य। शशिकांत शिंदेंच्या भूमिकेसोबत सहमत असल्याचं देखील स्पष्ट। आम्हाला माहित म्हणजे चर्चा कानावर यायची काय, 12 तारखेला विलिनीकरण होणार आहे। शशिकांत शिंदे म्हणतात 100% झालं पाहिजे, आमची सुद्धा अपेक्षा। पण वहिनीने ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवशी जी चर्चा होती, जवळजवळ 40 पैकी 30-35 आमदारांची चर्चा आहेच, सगळ्याच्या मनातून आहे की झालं पाहिजे। विलिनीकरणाचं पुढे काय होईल हे मला माहित नाहीये। जुन्नरमध्ये मागचं सगळं विसरून इथून पुढे एकत्रच काम करणार, माजी आमदार अतुल बेनके यांचं वक्तव्य। पुढे काय होईल आम्हाला माहित नाही, पण जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणेच वाटचाल करणार। विलिनीकरणावरती अजितदादा चर्चा करत होते, मात्र दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली आहे। आता भाजपला विश्वासात घेऊन त्यांचं मत घ्यावं लागेल, त्यानंतर निर्णय होईल। मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। हे चर्चा करत होते, राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही नेता त्या चर्चेत नव्हता। आता सवाल काय की दादा गेल्यानंतर जी परिस्थिती बदललेली आहे, आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल, त्यांचे याबद्दल मत काय आहे ते बघावं लागेल। सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आवडेल, मात्र आज विलिनीकरणावरती कोणतीही चर्चा नाही। आमदार शंकर मांडेकर यांचं वक्तव्य। अशी काय आता चर्चा झालेली नाही, परंतु वहिनींच्या नेतृत्वाखाली जर हे सर्व घडणार असेल तर आम्हाला नक्कीच त्याचा आनंद होणार आहे। रोहित पवारांनी आरोप केलेली फाईल प्रफुल्ल पटेल यांच्याकडूनच आलेली होती। प्रफुल्ल पटेलांचा रात्री 8:30च्या सुमारास अजित पवारांना फोन, शेतकऱ्यांसंबंधित काम होतं, झेडपी निवडणुकीवरती बोलणं झालं। प्रफुल्ल पटेल यांची माहिती। अगली ही रात को करीब 8-8:30 बजे का समय था, फोन किया और कहा कि कुछ स्थानिक वहाँ जिला परिषद के चुनाव चल रहे हैं, उसके बारे में एक आध मिनट हमने जिक्र किया, वो मैं भूल नहीं पा रहा हूँ। तुमच्या शंका कुशंका चौकशी करणाऱ्यांना सांगा, त्यांना पुरावे द्या। रोहित पवार यांच्या आरोपांवरून भुजबळांची प्रतिक्रिया, तर चौकशीची मागणी करताना कुणी इव्हेंट करू नये, सूरज चव्हाण यांची टीका। तर तुमच्याकडे ज्या शंका कुशंका आहेत किंवा काही पुरावे आहेत, ते या चौकशी करणारे हे जे लोक आहेत, अधिकारी आहेत, त्यांना जाऊन सांगा, त्यांना द्या, ते त्याची चौकशी कर। अजितदादाच्या अपघाताची सखोल चौकशी झालीच पाहिजे, पण ती चौकशीची मागणी करत असताना कुणी इव्हेंट करू नये, कुणी त्याच्यावरती निर्मळ मनानं चौकशीचा मागणी करावी। तुमच्या चौकशीच्या मागणी मागे कुठेतरी राजकीय धूर निघतोय हे मात्र स्पष्टपणे दिसतं। अहमदाबाद विमान अपघाताच्या बातमीनं दादांच्या अपघाताबाबत संशय आणखी बळावलाय। पायलटवरती कोणाचा दबाव होता का, सखोल चौकशी व्हावी, रोहित पवारांची मागणी। जिरवाळांच्या खात्यामध्ये लाचखोरी झाल्याचा आरोप केला जातोय, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। जिरवाळांच्या कार्यालयातील लिपिकाकडे झाडाझडती दरम्यान एसीबीला मिळाले आणखी 42,000 रुपये। लिपिक राजू ढेरिंगीला 35,000ची लाच घेताना रंगेहात अटक, मात्र झाडाझडती दरम्यान त्याच्याकडे आणखी 42,000 रुपयांची रोकडही सापडली। मंत्रालयात अधिकाऱ्याने लाच घेतल्याप्रकरणी माझं नाव आलं तर मी राजीनामा देईन, मंत्री नरहरी झिरवाळांची प्रतिक्रिया। या प्रकरणात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नसल्याचीही माहिती। येत नाही किंवा नैतिकता ही माझी आहेच,
परंतु नैतिकता बाजूला होऊनच नैतिकता पाळली जाते असं नाही, तर जर माझ्याशी लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईन. झिरवाळांना एफडीए विभागातलं काय कळतं? झिरवाळांचे अनेक किस्से माझ्याकडे. एसीबीने या प्रकरणामध्ये सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे, संजय राऊतांची टीका. प्रशासन मंत्रालय बरं, त्यांना त्यातलं काय कळतं मला माहित नाही, पण त्यांचे अनेक किस्से माझ्याकडे आहेत. अँटी करप्शननं त्यांच्या सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे, एवढंच मी सांगेन. मला मंत्रालयाचं कामकाज येतं की नाही या संदर्भात खुलासा करेन. नरहरी झिरवाळ यांचं राऊतांना उत्तर. झिरवाळांना एफडीए विभागातलं काही कळतं का? संजय राऊतांची टीका. मी ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मी त्याचाही खुलासा करेल ना. माझ्या मंत्रालयाचं कामकाज येत नाही किंवा काय, तर त्याचा मी खुलासा करेल. फाईल क्लिअरन्सच्या नावाखाली मंत्रालयामध्ये नक्की कशाचा बाजार मांडलाय? झिरवाळ यांच्या खात्यातील लाचखोर क्लर्कच्या अटकेनंतर अंबादास दानवेंचा निशाणा. खालपासून वरपर्यंत सर्वांचे टेबल ठरलेले आहेत का? एसीबीने फक्त फांद्या छाटू नयेत, बुंध्यावरती घाव घालावा अशी ही मागणी. हे टक्केवारीचं सरकार आहे. झिरवाळ यांना बदनाम करण्याचं भाजपचं षडयंत्र असू शकतं. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप. प्रत्येक मंत्र्याच्या ऑफिसमध्ये टक्केवारी मागितली जाते असाही आरोप. बीजेपीचं हे षडयंत्र असू शकतं, नरहरी झिरवाळ यांना त्या ठिकाणी बदनाम करण्याचं. कोणत्याही मंत्रालयामध्ये तुम्ही जा, कोणाच्याही ऑफिसमध्ये जा, टक्केवारीचा हिशोब तिथे आहे. चुकीला माफी नाही. मंत्रालयातील लाच प्रकरणामध्ये भरत गोगावलेंचं वक्तव्य. लाच घेणाऱ्या संबंधितावरती नक्की कारवाई केली जाणार अशी ही प्रतिक्रिया. आता हे मलाही नाही माहिती, मी कालपासून इथे दिल्लीला आहे, साहेब पण इथं आलेले आहेत. जी काय चूक झाली असेल त्या चुकीला माफी नाही, त्याचं प्रायश्चित आमचे मुख्यमंत्री देतील हे मी तुम्हाला सांगतो. कारवाई 100% केली जाईल सरकारकडनं. हो 100%. आता बघूयात राजकीय क्षेत्रात नेमकं काय घडतंय न्यूज टॉप 9 मधून. मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या नेमक्या कोणाकडे चावी असणार? स्थायी समितीसाठी भाजपकडून 3 नावांची चर्चा सुरू. ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर आणि हरीश बांदिवडेकर यांच्या नावाची चर्चा. स्थायी समितीचं अध्यक्षपद कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष. नवी मुंबईच्या महापालिका अधिकाऱ्यांवरती मंत्री गणेश नाईक संतापले. कामं नाही केली तर बघतोच. गणेश नाईकांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम. मालेगाव महानगरपालिकेत उपमहापौर दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावल्यानं नवा वाद. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. समाजवादी पार्टीच्या उपमहापौर शान ए हिंद निहाल अहमद यांच्या दालनातील टिपू सुलतानच्या फोटोमुळे नवा वाद. संजय शिरसाट यांनी मुलीला उपमहापौर करण्याचा प्रयत्न केल्याचा जिल्हा प्रमुख आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा दावा. मला राजकारणात मोठे करण्याची ताकद एकनाथ शिंदेंमध्ये आहे, त्यामुळे कुणी चिंता करण्याची गरज नाहीये असाही टोला. मला विरोध का झाला तर फक्त त्यांच्या मुलीला करायचं म्हणून मला विरोध केला असं माझं म्हणणं होतं. ज्यांच्या नेतृत्वात मी काम करतो, माननीय एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्या नेतृत्वावर मला पूर्ण विश्वास आहे. ते राजकारणामध्ये मला नक्कीच मोठं करतील आणि माझ्या राजकीय भविष्याची चिंता कोणाला करायची गरज नाही. मुंबईतील कोस्टल रोडवरील मेलडीला मनसेचा विरोध. हिंदी गाण्यावरून आक्षेप. कोस्टल रोडवरती गरजा महाराष्ट्र माझा हे गाणं वाजवत यावेळेस मनसेकडून निषेध व्यक्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात मुंबई दौऱ्यावरती येणार. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती मोदींचा मुंबई दौरा असेल. 17 तारखेला पंतप्रधान मोदी मुंबईत येणार. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली. पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे यांच्या मुलीला आश्वासन देऊनही अद्याप शासकीय सेवेत सामावून घेतलेलं नाहीये. केंद्रानं राज्य सरकारला सूचित करण्याची यावेळेस विनंती करण्यात आली आहे. भिवंडी महापौर पदाची 20 फेब्रुवारीला निवडणूक होणार. महापौर पदासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच. महापौर उपमहापौर पदासाठी 16 फेब्रुवारीला अर्ज दाखल करता येणार. महापशुधन एक्स्पोमध्ये पंकजा मुंडे यांनी अजित पवारांच्या आठवणी सांगितल्या. अजितदादांना आजचा एक्स्पो खूप आवडला असता. पशुसंवर्धनला कॅबिनेटचा दर्जा अजित पवार यांनी दिला. पंकजा मुंडेंचं वक्तव्य. आज अजितदादा असते तर हे एक्स्पो त्यांना खूप आवडला असता. त्यांनी खूप सूचना दिल्या असत्या, खूप कौतुक केलं असतं. साहेब असते तर मला हे काही करावंच